नमस्कार शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी तुमचं एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करतो। आज आपण आलोय गाव नगाव तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री शरद बळीराम पाटील यांच्या शेतामध्ये आपण आज पायनियर कंपनीचा P3567 जो की रब्बी हंगामातील उत्पन्नाचा बादशाह आहे, तर तिने या वाहनाची लागवड केली आहे। तर आपण या ठिकाणी पायनियर कंपनीमार्फत जे की ड्रोनद्वारे फवारणीचं प्रात्यक्षिक आपण त्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी लाईव्ह घेतलेलं आहे। तर जे की ड्रोनद्वारे फवारणीच्या जे की अवेअरनेस जागरूकता लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये झाली पाहिजे। कारण जे की आपण आज बघतोय की सगळ्यात शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न जो आहे तर तो मजुराचा त्या ठिकाणी। तर ड्रोनद्वारे जर फवारणी केली तर एका एकरला फक्त 8 ते 10 मिनिटं लागतात। त्यानंतर पाण्याची बचत होते। पाणी जर बघितलं तुम्ही तर आपण असं एका एकरमध्ये 200 लिटर पाणी लागतं। जर ड्रोनद्वारे फवारणी केली तर एका एकरमध्ये 10 लिटरमध्ये एक एकर होतं त्या ठिकाणी। त्यानंतर जे की मानवी जीवनास जे आपण जे की भारी भारी मॉलिक्यूल वापरतो, औषधी वापरतो, त्यामुळं फवारणी करताना जर आपल्या माणसं जर शरीरावरती पडले तर त्यामुळं जास्त आजार व्हायचे चान्सेस जास्त असतात। त्यामध्ये जर ड्रोनद्वारे फवारणी केली तर ते माणसाच्या शरीराला कुठल्या प्रकारचं हानिकारक नाही आहे। पूर्ण हवेत त्या ठिकाणी फवारणी केली जाते। तर या सगळ्या गोष्टीची जनजागृती शेतकऱ्यांमध्ये व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी कंपनीने पायनियर कंपनीने त्या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे। तर आपण जळगाव जिल्ह्यात जवळपास 500 एकरहून अधिक त्या ठिकाणी ड्रोनद्वारे फवारणी या रब्बी हंगामात करतोय। तर तुम्ही पण जर पायनियरचं 3567 आणि 3319 या वाहनाची लागवड केली असेल तर तुम्ही पण या ड्रोनद्वारे फवारणीचा प्रात्यक्षिकचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद।